मी काल एकाकडे गेलो होतो. समृद्धी भरपूर आहे, पण तिथे शांतता नाही, समाधान नाही, रोग आहे. हे मला दिसून आलं तिथे गेल्यावर. पण काही बोललो नाही, गप्प बसलो, बघत होतो सगळं. आता एक घर निर्माण करण्यासाठी मनुष्य अधर्मयुक्त कर्म करून पैसे कमवतोय का? तर त्याचं उपभोग आपल्या बायकोंना पोरांना होण्यासाठी. पण तो पुढचा विचार करत नाही. ह्याचं दुष्परिणाम घरादारावर होणार आहे आणि होतोय. फक्त तो पैसे कमवण्याच्या नादामध्ये एवढा दुष्कर्म करतो, पुढचं त्याला काहीही वाटत नाही. नंतर तो पुढे ह्या देवऋषीकडे जा, त्या देवऋषीकडे जा, ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, सगळीकडे जातोय आणि थकतोय तो. त्यावेळेला एकच माझं बोलणं आहे, अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्या पलीकडे तुम्ही जेवढा पैसा कमवाल तेवढा पैसा रोग, राई, शोक, अशांतता हेच तुम्ही मिळवणार आहे, बाकी काहीही मिळवणार नाही, हे लक्षात घ्या.